अधिवेशन काळात सभागृहात बसून पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा निर्णय आज होणार आहे। माणिकराव कोकाटे यांची आज अजित पवार यांच्याशी भेट होणार असून ती भेट सकाळी होते की थेट मंत्रिमंडळ बैठकीत हे पाहावं लागणार आहे। माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत तर होतेच, पण त्यात त्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढलाय। ठिकठिकाणी कृषी मंत्र्यांच्या विरोधात मोर्चे काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माणिकराव कोकाटेंबरोबर भेट झालेली नाहीये। सोमवारी ही भेट होईल असं वाटलं असताना अजित पवार मुंबईत उशिरा आल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही। तिकडे दिल्लीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच विषयावरून एक स्वतंत्र बैठक पार पडल्याचं कळतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता जास्त आहे। तसं झाल्यास राष्ट्रवादी पक्षातील दुसऱ्या मंत्र्यांचीही विकेट असेल आणि म्हणून आज दिवसभरात माणिकराव कोकाटे मंत्री राहतील की नाही याचा फैसला होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, कोकाटेंना रमी खेळणं खरंच ते महागात पडणार आहे का? आज ते राजीनामा देऊ शकतील का? काय अपडेट? तशी शक्यता जास्त दिसून येते। आपण जर एकूण बघितलं तर कृषी मंत्री या पदावर असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत वारंवार वादग्रस्त विधानं करणं हे माणिकराव कोकाटेंना आधीच त्रासदायक झालं होतं। त्यात अधिवेशन काळामध्ये सभागृहात बसलेले असताना माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ आहे तो म्हणजे पत्ते खेळण्याचा, आणि त्या पत्ते खेळण्याचा व्हिडिओ याच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे। वेगवेगळ्या संघटना, शेतकऱ्यांचे मोर्चे जे आहेत ते निघताना आपण बघितले आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल 1 तासभर चर्चा झाली। त्यामध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे यांचा विषय हा प्रामुख्याने चर्चेला असल्याचं कळतंय आणि त्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। ज्या पद्धतीची वक्तव्य आणि ज्या पद्धतीचं काम हे माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। एवढं होऊन सुद्धा माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य जे आहे ते थांबलेली नव्हती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सुद्धा माणिकराव कोकाटे यांची विधानं जी आहे ती चर्चेत राहिली, वादग्रस्त ठरली आणि परिणामी आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं की या दरम्यानच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची एकदाही भेट झालेली नाही, त्यामुळं किंवा अजित पवारांनी ती होऊ दिली नाही, त्यामुळे अजित पवार सुद्धा नाराज आहेत आणि माणिकराव कोकाटे यांची गच्छंती निश्चित आहे असं बोललं जात आहे। खांदेपालट होणार नाही तर थेट गच्छंती होईल अशीच माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता तेव्हा ते असं म्हणाले होते की मी सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटे यांना भेटेन, परंतु कालचा सोमवार संबंध दिवस त्यांची वाट बघून सुद्धा अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट झाली नाही। ती आज होईल आणि त्यानंतर थेट गच्छंती होईल। माणिकराव कोकाटेंचं भवितव्य आज ठरेल अशी अपेक्षा आहे किंवा आज काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। एक मोठी बातमी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा वादात अडकले होते। शिरसाट यांचा पैशाने भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि शिरसाट यांच्यावर विट्स हॉटेल मालकी प्रकरण तसंच आयकर विभागाकडून मिळालेली नोटीस आणि एका पैशाने भरलेल्या बॅगेसह व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ संजय शिरसाट यांना देखील राजीनामा द्यावा लागतोय का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी कधी जाणार असा प्रश्न विचारला जात होता। यावर उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि आता पुढची बातमी पाहूयात। प्रो गोविंदा लीगमध्ये यंदा जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा आहे, कारण 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झालं होतं। या मेळाव्यामध्ये जय जवान गोविंदा पथकानं वरळी डोम परिसरात सलामी दिली होती। तसंच राज ठाकरेंचा मीरा रोड दौरा त्यामध्ये देखील याच पथकानं सलामी दिली होती। त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा सुरू आहे।
आणि माझं त्या पथकाला सांगणं, लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही विश्वविजेते होऊ शकता. 11-12 थर लावून तुमचा जो काही नेहमी प्रयत्न असतो तो, आणि तुमच्यावर जिथे जाल त्या ठिकाणची हंडी फोडून तुम्ही इतिहास घडवता. संपूर्ण महाराष्ट्र, सगळे TV चॅनल्स, अशी काही ठराविक पथकं आहेत, त्यातले तुम्ही नंबर 1चे आहात की संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत असते की जय जवान पथक कुठली हंडी फोडणार आहे. आणि विश्वविक्रम करायला जे काही ठराविक संघ बोलवले जातात त्यामध्ये जय जवान पथक हे असतंच कुठल्याही परिस्थितीत गोविंदाचं. कळलं का? त्यामुळे या राजकारणाकडे दुर्लक्ष करा. छोट्या मनाचेच लोक असा विचार करू शकतात. दहीहंडीबद्दल एक प्रश्न आहे. प्रो गोविंदा लीगमध्ये जय जवान पथकाला सहभाग दिला नाही, कारण नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन भेट घेतली. शिंदे यांनी सावंत यांची पुण्यात त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आमदार तानाजी सावंत काही दिवसांपासून आजारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी त्यांची भेट घेतली. विधानसभेची निवडणूक झाल्यापासून तानाजी सावंत राजकीय जीवनातून दूरच आहेत. मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे. शिवसेनेमध्ये तानाजी सावंत एक महत्त्वाचे नेते आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि या भेटीनंतर तानाजी सावंत पुन्हा एकदा राजकीय जीवनात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल करत तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. बालाजी, तानाजी सावंत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार का? श्वेता, एकूण जर बघितलं तर विधानसभेची निवडणूक झाली आणि तानाजी सावंत भूमपरांडा मतदारसंघातून जे आहे ते आमदार झालेले आहेत. मराठवाड्यात तसं धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात जर परिसरात बघितलं तर शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, वजनदार आमदार आहेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा, सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर जनतेतून निवडून येणार आहे. आणि त्यांना जे आहे ती मंत्रिपदाची अपेक्षा होती. आरोग्यमंत्र्याचा कार्यभार त्यांनी गेल्या काळात पूर्ण केला होता. याही काळात त्यांना मंत्रिपद मिळेल, मात्र मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. त्यानंतर सावंत जे आहे ते कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी जो पक्ष असेल किंवा इतर सार्वत्रिक कार्यक्रमात येणं जे आहे ते आतापर्यंत टाळलेलं आहे. पक्षाच्या कुठल्याही अधिकृत कार्यक्रमात दिसलेले नाही. त्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या ज्या चर्चा होत्या त्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू होत्या. काल देखील जर तसं बघितलं तर त्यांचा राजन साळवे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. संघटना बैठक होती, त्यांचे बॅनरवर फोटो नव्हते म्हणून सावंत समर्थकांनी गोंधळ देखील केला होता. आणि या गोंधळानंतर जे आहे ते शिवसेनेत कुठेतरी नाराजीची चर्चा सुरू झाली होती. काल मात्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या जवळपास 2-2.5 तास जे आहे ती चर्चा झाल्याचं कळत आहे. बापू शिवतारे जे माजी मंत्री जे आहेत विजय शिवतारे ते देखील या दरम्यान उपस्थित होते. तिन्ही नेत्यामध्ये जी आहे ती काल रात्री सविस्तर चर्चा झाली. मात्र एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात जी आहे ती मोठी राजकीय चर्चा झाल्याचं समजतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, या भागामध्ये तानाजी सावंत यांचं मोठं वजन असून त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेत हा नेता नाराज असणं पक्षाला परवडणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. राजकीय चर्चा झाल्याचं समजतंय आणि या चर्चेनंतर तानाजी सावंत जे गेले दिवस ऍक्टिव्ह नव्हते ते पक्षात पुन्हा ऍक्टिव्ह होतील अशी चर्चा जोर धरताना दिसतोय. श्वेता. बालाजी, धन्यवाद या माहितीसाठी. मोठी बातमी आहे. सातारा तालुक्यातील दुर्गम भागामध्ये असलेल्या जगमीन गावातील गावकऱ्यांची पूल नसल्यामुळे मोठी परवड होतीये. जगमीन गावाच्या शेजारून वाहणाऱ्या तारळी नदीवरती पूल नसल्यामुळे या लोकांना पावसाळ्यात धोकादायक परिस्थितीत नदी ओलांडावी लागते. तारळी नदीच्या एका बाजूला काही वस्ती आहेत तर दुसऱ्या बाजूला घरं आहेत. त्यामुळे रोज कामासाठी किंवा शेतातल्या कामासाठी गुरं चारण्यासाठी त्यांना ही नदी ओलांडावीच लागते. पावसाळ्यात अशा परिस्थितीत गावकरी 2 खांब टाकून त्यावरनं चालत ही नदी ओलांडायचं काम करतायत. त्यामुळे गावकऱ्यांनी नदीवर पूल बांधण्याची मागणी केली. अतिशय धोकादायक परिस्थितीत ही नदी त्यांना ओलांडावी लागते. पावसाळा आला, नदीचा पाण्याचा प्रवाह वाढला की हे लोखंडी पोल तिथं टाकण्यात आलेत आणि त्यावरनं अगदी कसरत करत महिला असू देत, पुरुष असेल, नाहीतर लहान मुलं असू देत, या सगळ्यांना नदी ओलांडावी लागते. याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अंगणवाडी सुद्धा भरती आहे. का भरती आहे तर जगमीन गावातली अंगणवाडी ही नदीपात्राच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि नदीला पाणी आल्यामुळं इथल्या अंगणवाडीतल्या मुलांना पलीकडे जाता येत नाही आणि याच्यामुळे या कारणामुळे ही अंगणवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत भरती आहे. मी तुम्हाला सगळं आतलं दृश्य दाखवतो. या गावातली जी लहानगी छोटी मुलं आहेत अंगणवाडीतली, ती या अंगणवाडीत सध्या शिकतायत आणि त्यांना ना इलास्तव या ठिकाणी या
जिल्हा परिषदेच्या एका शाळेच्या वर्गामध्ये बसवून या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. आपण पाहू शकता ही ती अंगणवाडी आहे की खरं पाहायला गेलं तर यांचा वर्ग हा नदीपात्राच्या पलीकडे आहे, परंतु तिथं जाता येत नसल्यामुळे ही मुलं सध्या या ठिकाणी बसतायत आणि शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षिकासुद्धा आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्यासोबत आपण सध्या बोलूयात की नक्की या ठिकाणी कशा पद्धतीनं आता शिक्षणाचं काम सुरू आहे, कारण या मुलांना पलीकडच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहामुळे जाता येत नाही आहे. मॅडम काय सांगाल की अंगणवाडीचा वर्ग तर पलीकडे आहे, आत्ताची परिस्थिती काय आहे? आत्ताची परिस्थिती त्या पुलामुळे आम्हाला त्या अंगणवाडीमध्ये जाता येत नाही आहे, त्यामुळे आम्ही प्राथमिक शाळेच्या एका खोलीमध्ये इथं बसतो. परंतु दरवर्षीची हीच परिस्थिती आहे का, काय नक्की? दरवर्षीची हीच परिस्थिती आहे. पावसामध्ये आम्हाला तिकडे जाताच येत नाही, तिथून मुलांना घेऊन जाणं धोकादायक आहे ना, त्यामुळे आम्हाला पलीकडं अंगणवाडीमध्ये बसता येत नाही, त्यामुळे आम्ही प्राथमिक शाळेत बसतो आता सध्या. अंदाजे एकूण किती मुलं आहेत तुमच्याकडे? आत्ता 4 मुलं आहेत. पलीकडच्या पण पलीकडं त्या नदी पलीकडे पण मुलं आहेत, पण त्या नदीच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही त्या अंगणवाडीमध्ये, म्हणून आम्हाला इथे बसावं लागतं, त्यामुळे त्या मुलांना पण शिक्षण घेता येत नाही. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या जिल्ह्यातले आहेत आणि इथले ग्रामस्थ सुद्धा असं म्हणतायत की जिल्ह्याला 4-4, 5-5 मंत्री आहेत, तरी सुद्धा आमची ही मागणी गेली कित्येक वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीये, की आता तरी पूर्ण व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, जगमीन, सातारा. तर साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावामध्ये गणेश कॉलनी येथे बिबट्यानं कुत्र्यावरती हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भर वस्तीत एका व्यक्तीच्या समोरच रस्त्यावरतीच ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घराच्या समोर असलेला कुत्रा आणि त्यावरती बिबट्यानं केलेला हल्ला. साताऱ्याच्या पाटण इथल्या मल्हारपेठ या भागामध्ये एका व्यक्तीच्या समोरच एका बिबट्यानं कुत्र्यावरती झडप घेतली. रात्रीच्या वेळी एका घरासमोर एका व्यक्तीसमोरच बिबट्यानं एका कुत्र्यावरती अगदी रहिवाशी भागामध्ये हल्ला केला. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठ या गावामधली ही घटना. ती व्यक्ती सुद्धा घाबरलेली दिसते, कारण त्याच्या समोरच बिबट्यानं कुत्र्यावरती हल्ला केला. या संदर्भातले अपडेट घेऊयात. हिमाचल प्रदेशच्या मंडी शहरात ढगफुटीमुळे अनेक भागात पूर आलेला आहे. 50 पेक्षा अधिक वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. काही वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचवेळी जेल रोडमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे दोघांचा मृत्यू झालाय. मंडी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग आणि पठाणकोट मंडी राष्ट्रीय महामार्ग हे 2 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेत. चंदीगड ते मनाली राष्ट्रीय महामार्गावरती अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रस्त्यावरती मोठमोठे ढिगारे आलेत. अनेक मार्ग बंद झालेत. पठाणकोट ते मंडी या राष्ट्रीय महामार्गावरील पधार ते मंडीपर्यंत अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. सततच्या पावसामुळे ढिगारा हटवण्यात आणि मदत कार्यात खूप अडचणी येत आहेत. मंडी शहरातील व्हिक्टोरिया पुलाजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय. तर बिहारच्या पाटण्यामध्ये मुसळधार पावसानं कहरच केलाय. अनेक व्हीव्हीआयपी परिसरामध्ये पाणी साचलं. बिहार विधानसभेच्या बाहेरील परिसर सुद्धा जलमय झाला. उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं. राजेंद्रनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बिहारच्या पाटण्यातली ही दृश्य. मुसळधार पावसाचे हे परिणाम बिहारच्या पाटण्यामध्ये दिसत आहेत आणि अगदी व्हीव्हीआयपी भागामध्ये सुद्धा पावसाचं पाणी हे पुराचं पाणी शिरलेलं आहे. बिहार विधानसभेच्या बाहेरचा परिसर पूर्णपणे जलमय झालाय. उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या घरात सुद्धा हे पुराचं पाणी शिरलंय. राजेंद्रनगर परिसरातील घराघरात पाणी शिरलेलं दिसतंय. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं दिसतंय. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेत. बिहारमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचे पाटण्यातले हे परिणाम. जयपूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहरातला पॉश परिसर असलेल्या सिव्हिल लाईन परिसरातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. साचलेल्या पाण्यातनं आपली बंद पडलेली वाहनं ढकलत नेण्याची वेळ या नागरिकांवरती आली आहे. जयपूर इथली ही दृश्य. मुसळधार पावसाचे परिणाम. जयपूरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. रस्त्यावरती सुद्धा पाणी झालंय.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्यात। शहरातल्या अगदी पॉश परिसर असलेल्या जयपूरमधल्या सिव्हिल लाईन परिसरातले रस्ते हे जलमय झालेत। त्यामुळे अनेक अडचणींचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागलाय।